माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी कोल्हापुरात आले होते। या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी चित्रपटानंतरच महात्मा गांधी यांची जगाला ओळख झाली असं वक्तव्य केलंय। यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार हल्ला चढवला। माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महात्मा गांधीजींबद्दल वक्तव्य हास्यास्पद आणि दुर्दैवी असून पंतप्रधान मोदींचा बॅलन्स बिघडलाय, त्यांनी उपचार करून घ्यावेत असा उपरोधक सल्लाही दिलाय। तर मला वाटते त्यांना एक थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे। त्यांनी थोडंसं उपचार करून घेण्याची गरज आहे। म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला आहे असंच आता दिसते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला, पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला नाही। निवडून येण्याकरता सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायची त्यांची तयारी दिसते। आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे। कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचंच झालेलं आहे किंवा झालेलं नाही, त्यामुळे त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे त्याची त्याला जाणीव नाही आहे आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली असावी आणि ती सिनेमामुळं खूप प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे। पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे। त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, दुर्दैव आहे म्हणावं लागेल। राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईच्या पाहणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने समित्या स्थापन करून 2 जूननंतर जिल्हानिहाय दौरे करण्यात येणार असल्याचं माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितलं। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलीस आणि ससून रुग्णालयाचीही वागणूक संशयास्पद असल्याचं सांगत महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण भ्रष्टाचारातून निर्माण झालं असल्यानं सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय असा घणाघातही त्यांनी केला।